आमचे नेते राहुल गांधी सातत्यानं या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे। वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथे राहत नाहीत त्यांची नावे आपण पाहतोय, जे मतदानाला जातात त्यांची नावे त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या त्याच्यावर चालले जातात। हे एक आहे, आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातूनच दाखवलं जात होतं की बोटाला शाई लावली जाते, ती शाई पुसली कशी जाते ते पण आपण आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचं प्रमाण एकदम खाली पडलेलं आहे। 34, 40, 35 अशा पद्धतीचं हे प्रमाण 50च्या आत जो शहरी मतदारसंघांमध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजेच ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतकं टक्क खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झाला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये हे बॅलेटवर अनेक राज्यात बॅलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांचा राज्य आहे। या राज्यात निवडणूक आयोगानं आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगानं बॅलेटवर मतदान घ्यावं, ही मागणी आम्ही केलेली आहे। मूळ मुद्दा असा आहे की एवढ्या कमी प्रमाणामध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकतंय। हे सगळं जनतेचा रोष असताना भाजप जिंकतंय। प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे, ते जिंकत कसं आहे हे लोकच प्रश्न विचारतात आणि ज्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आज निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे। वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतोय, जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यावर चालले जातात। हा एक आहे। आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातच दाखवलं जात होतं की त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्याला आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का एकदम खाली पडलेला आहे। 34, 40, 35 अशा पद्धतीचा हा टक्का 50च्या आत हा जो शहरी मतदारसंघामध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजे ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बॅलेटवर अनेक राज्यात बॅलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे। या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे। मूळ मुद्दा असा आहे की एवढं कमी पर्सेंटेजमध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते आहे। हे सगळे जनतेचा रोष असताना भाजप जिंकते आहे। प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे, जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आज निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे।